नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्याच टिक्कर मराठी SSC अँड रेल्वे एक्झाम ह्या युट्यूब चॅनलवर। मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते। आपण घेणार आहोत सामान्य विज्ञानाच्या अतिसंभाव्य प्रश्नांचं विश्लेषण राजधानी एक्सप्रेस। तर सामान्य विज्ञानाचे अतिसंभाव्य क्वेश्चन आपण इथे बघणार आहोत। आतापर्यंत जे काही लेक्चर झाले ते व्यवस्थित बघून घ्यायचं आहे, कारण तुमचे RRB चे पेपर आता होणार आहे ना, पेपर तुमचे सुरू आहे, तर त्याच्यासाठी व्यवस्थित अभ्यास करायचा आहे। ठीक आहे, तर बघा जाऊया पहिल्या प्रश्नावरती। बघायचा आहे आजचा पहिला प्रश्न। तर डॅश डॅश मध्ये पांढरे तंतू मुबलक प्रमाणात आढळतात। ठीक आहे, हे जे क्वेश्चन असणार आहे तुमचे हे सगळे PYQ बेस असणार आहे। कारण PYQ बेस हे मी तुम्हाला नेहमी याच्यासाठी सांगते की PYQ चा अभ्यास केल्यानंतर आपल्याला पुढे क्लिअर होऊन जातं की आपल्याला कशाचा अभ्यास करायचा आहे। कारण तुम्हाला 3 विषयांचा अभ्यास करायचा आहे। मग तुम्ही RRB NTPC ची एक्झाम द्या किंवा तुम्ही ALP साठी देत असाल किंवा ग्रुप डी साठी देत असाल, तरी सामान्य विज्ञान जनरल सायन्स मध्ये तुमचे 3 टॉपिक आहे, 3 सब्जेक्ट आहे, जसं केमिस्ट्री, बायोलॉजी अँड फिजिक्स। मग त्यामध्ये जे काही PYQ चे क्वेश्चन असतील त्याला व्यवस्थित वाचलं तर तुम्हाला ते PYQ क्लिअर झाले तर त्याचा टॉपिक जो रिलेटेड टॉपिक आहे तो पण तुमचा क्लिअर होऊन जातो। सो त्यासाठी PYQ बेसने अभ्यास करायचा। ठीक आहे, बघा डॅश डॅश मध्ये पांढरे तंतू म्हणजे काय, व्हाईट फायबर सारखं स्ट्रक्चर ते मुबलक प्रमाणात आढळतं। तर कशामध्ये असं फायबरचं स्ट्रक्चर असणार आहे ते पण व्हाईट। ठीक आहे, तर कशात असणार आहे, स्नायूंमध्ये, शिरांमध्ये, हाडांमध्ये। ठीक आहे, कशामध्ये असणार आहे, काईल, आन्सर। ज्यालाही आन्सर येत असेल त्याने ऑफलाईन कमेंट करून आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि व्यवस्थित अभ्यास करायचा आहे। सेशनच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करून घ्यायचंय, सेशनला प्रत्येकाने लाईक करून घ्यायचंय। ओके, चला ज्याला आन्सर येत असेल तर त्यांनी सांगायचंय। इथे आपला आन्सर येणार पर्याय नंबर पहिला योग्य, स्नायूंमध्ये। ओके, पांढरे तंतू असतात बघा, जसं की आपलं रेड मसल फायबर असतं, व्हाईट मसल फायबर असतं है ना। रेड मसल फायबर मध्ये ऑक्सिजन जो इंटेक करण्याची कॅपॅसिटी आहे, पॉवर आहे, जास्त असते है ना। तर रेड मसल फायबर आहे आणि तुमचे दुसरे कुठले असतात, व्हाईट असतात। तर त्याच्यामध्ये काय आहे तुमच्याकडे, व्हाईट तंतू। हे बघा तुम्हाला इथे दिसेल, हे बघा इथे टेंडॉन्स आहे। आता हे व्हाईट कशामध्ये प्रेझेंट असतात, टेंडॉन्स मध्ये हे मुबलक प्रमाणात पांढरे तंतू आढळतात। टेंडॉनचा अर्थ काय होतो, टेंडॉन म्हणजे काय, टेंडॉन म्हणजे बघा स्नायूंशी स्नायूंना जोडणाऱ्या ह्या ज्या असतात उती। ठीक आहे, आता इकडे बघा इथे स्नायू आहे, इथे स्नायू आहे, तर स्नायूंना स्नायूंशी जोडणाऱ्या उती, स्नायूंना स्नायूंशी, लिहून घ्या, स्नायूंना स्नायूंशी जोडणारी उती, ज्याला काय बोललं जातं, टेंडॉन्स बोललं जातं, ज्याला स्नायूबद्ध पण बोलतात। तर ह्याच्यामध्ये आपल्याला व्हाईट कलरचे फायबर दिसतात, जसं की तुम्हाला इथे डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे। कळलं असेल सगळ्यांना। तर जाऊया पुढच्या प्रश्नावर। पुढचा प्रश्न बघा, स्नायूंमध्ये विशेष प्रथिने असतात ज्याला डॅश डॅश म्हणतात। ठीक आहे, ज्याला डॅश डॅश म्हणतात। स्नायूंमध्ये वेगळ्या प्रकारचे प्रोटीन प्रेझेंट असतात। हे प्रोटीन आपल्या शरीरामध्ये स्नायूंमध्ये स्नायूंच्या कार्यासाठी मदत करणारे असतात। लायपोप्रोटीन, आकुंची प्रथिने ज्याला तुम्ही कॉन्ट्रॅक्टाईल मसल म्हणतात, ग्लायकोप्रोटीन की न्यूक्लिओप्रोटीन काय असू शकतं, तर बघा स्नायूंमध्ये काय असतं, मायोग्लोबिन नावाचं पण प्रोटीन आहे। ठीक आहे, तर त्याचं इथे मी तुम्हाला दिलेलं नाही। मग असे कोणते आहे की जे काय करतात, त्या स्नायूंना मदत करताय त्यांच्या कार्यासाठी। आता स्नायूंचे कार्य कसे असतात बघा, आता तुमचा हात आहे, आपल्या हाताचा स्नायू आहे, तर कुठली पण मुवमेंट होण्यासाठी आपल्याला त्या स्नायूंना काय करावं लागेल, त्या स्नायूंना आपल्या मुवमेंटसाठी एकतर कॉन्ट्रॅक्ट व्हावं लागेल किंवा रिलॅक्स व्हावं लागेल। मग त्याच्यासाठी त्याच्यामध्ये कुठले प्रोटीन असे पाहिजे की ते मसलचं कार्य करण्यासाठी, आपले बॉडी व्यवस्थित कार्य करण्यासाठी, मुवमेंट हालचाल होण्यासाठी ते काम करतात। जसं की ते कॉन्ट्रॅक्ट होतात, रिलॅक्स होतात, तर ते प्रोटीनचं नाव काय येईल, मग आकुंची प्रथिने। काय येईल रे, काय येऊ शकतं नाव। प्रत्येकाने सेशनच्या लिंकला शेअर करा, जेवढे प्रेझेंट आहे मला माहिती तुम्ही सगळेजण लेक्चर बघताय व्यवस्थित, जेवढे प्रेझेंट आहे सेशनला लाईक करा, सेशनच्या लिंकला जास्तीत जास्त आपल्या सगळ्या फ्रेंडकडे शेअर करून घ्या। आन्सर काय येणार इथे, पर्याय नंबर दुसरा योग्य, आकुंची प्रथिने। ठीक आहे, ज्याला तुम्ही काय म्हणतात, कॉन्ट्रॅक्टाईल मसल म्हणतात। ओके, ते स्नायूंच्या कार्यामध्ये म्हणजे आकुंचन आणि प्रसरण पावण्यामध्ये। आता आकुंचन आणि प्रसरण कधी पावणार, जेव्हा तुम्ही तुमच्या स्नायूंची हालचाल करणार, एक्झाम्पल जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करणार, त्यावेळी। लक्षात आलंय सगळ्यांना। जाऊया पुढच्या प्रश्नावर। पुढचा प्रश्न बघा, वनस्पतींमध्ये कार्बन डायऑक्साईड कचरा उत्पादन म्हणून कधी तयार होतो,
कार्बन डायऑक्साईड कचरा उत्पादन म्हणून तयार होतोच नाही वनस्पतींमध्ये. कधी, कोणत्या प्रक्रियेमध्ये? श्वसन दरम्यान, श्वसन आणि प्रकाश संश्लेषण दोघांच्याही दरम्यान, की फक्त प्रकाश संश्लेषण होत आहे, किंवा बाष्पोत्सर्जन म्हणजे पाणी काय होत आहे, बाष्पामध्ये परिवर्तित होत आहे. तर वनस्पती शास्त्र हा प्रश्न कशातून विचारलाय तुम्हाला? वनस्पती शास्त्रातून. ओके, सो आता वनस्पती शास्त्रात आलेला हा क्वेश्चन आहे. काय आन्सर येऊ शकतो याच्यामध्ये? प्रत्येकाने सांगा बरं, काय आन्सर येईल? तर इथे आन्सर येणार आहे आपला पर्याय नंबर पहिला योग्य, श्वसन दरम्यान. कशा दरम्यान? श्वसन दरम्यान. कसं काय आलं? तर बघा, वनस्पतींमध्ये श्वसन म्हणजे काय? स्वतःची ऊर्जा मिळवण्यासाठी, स्वतःची ऊर्जा. आता स्वतःची ऊर्जा म्हणजे स्वतःचं अन्न. वनस्पती काय आहे? ऑटोट्रॉप्स म्हणजे काय? स्वयंपोषी. काय आहे ते? स्वयंपोषी. कारण ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, त्यामुळे ते काय झाले? स्वयंपोषी झाले. मग स्वयंपोषी म्हणजे काय? त्यांना अन्नातून काय मिळते? ऊर्जा मिळते ना. काय मिळते? अन्न आपण कशासाठी खातो? मी तुम्हाला म्हंटल की तुम्ही आता जेवायचंच नाहीये तर तुम्ही किती दिवस उपाशी राहू शकतात? 1 दिवस, 2 दिवस, जास्तीत जास्त तुम्ही 3 दिवस पण राहणार, पण त्याच्या व्यतिरिक्त आपण नाही राहू शकत. कारण आपल्यातली जी ऊर्जा आहे, जी ग्लायकोजनच्या स्वरूपामध्ये यकृतामध्ये असते, ती सगळी आपली सगळ्या कामांसाठी खर्च करून घेतो आपण. खर्च करून घेतो म्हणजे वापरून घेतो, है ना. मग तसंच स्वयंपोषी वनस्पती जे आहे ते अन्न ऊर्जेसाठी मिळवतात. मग पुढे काय? तर वनस्पतींमध्ये ऊर्जा मिळवण्यासाठी कार्बन डायऑक्साईड आणि पाणी वापरली जाते आणि ऑक्सिजन व ऊर्जा निर्माण केली जाते. तर हे जे प्रक्रिया आहे हे कशासाठी होतं? मग श्वसन दरम्यान होतं. कशामध्ये होतं? श्वसन दरम्यान. वनस्पतींमध्ये कार्बन डायऑक्साईड कचरा उत्पादन म्हणून कधी तयार होतो? जेव्हा ते श्वसन करत असतात, रिस्पिरेशन करत असतात. ठीक आहे, समजलंय सगळ्यांना? चला पुढचा प्रश्न बघा, मानवी कशेरुकच्या स्तंभात किती हाडे प्रेझेंट आहे? कशेरुक म्हणजे काय? पाठीचा कणा, किंवा तुम्ही त्याला स्पायनल कॉर्ड म्हणू शकतात. तर स्पायनल कॉर्ड, बॅकबोन आहे ना. जसं की आपला खूप चांगला फ्रेंड आहे, ठीक आहे, त्याचा बर्थडे आला तर आपण काय टाकतो? सपोर्ट सिस्टीम किंवा माय बॅकबोन असं टाकतो ना, जो आपल्याला खूप सपोर्टिव्ह आहे आतापर्यंतच्या सगळ्या कामांमध्ये, ज्यांनी आपल्याला खूप सपोर्ट केलेला आहे ना, असे आपण टाकतो की नाही. तर पाठीचा कणा जेव्हा व्यवस्थित असतो ना, तेव्हाच आपला चेहरा पण चमकतो. हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे. सगळी गोष्ट आपल्या फेस वरतीच डिपेंड आहे असं नाहीये. तुमची हेल्थ बरोबर आहे, तुमचा पाठीचा कणा म्हणजे तुमचा बॅकबोन जेव्हा स्ट्रॉंग असतो तेव्हा तुमचं शरीर पूर्ण उभं आहे. सो स्वतःच्या बॅकबोन वरती काम करा, म्हणजे स्वतःच्या पाठीच्या कण्यावरती नाही, तर स्वतः असं व्यक्तिमत्व बनवा की तुम्ही स्ट्रॉंग असलात तर तुमच्या बाकीच्या गोष्टी सगळ्या स्ट्रॉंग असतील. तर हे जाऊ द्या, हा पार्ट वेगळा आहे. तर मानवी कशेरुकच्या स्तंभामध्ये मीन्स स्पायनल कॉर्ड मध्ये किती टोटल बोन्स आहे, किती हाडे आहे? ठीक आहे, 33 आहे, 32 आहे, 31 आहे की 30 आहे? प्रत्येकाने सांगा. सेशनच्या लिंकला शेअर करा, सेशनला प्रत्येकाने लाईक करून घ्या. ठीक आहे, आतापर्यंत जे काही आपले लेक्चर झालेले त्याचा तुम्हाला भरपूर फायदा होणार आहे. जे काही युट्यूबचे तुमचे लेक्चर असणार आहे त्याच्यातून तुमचा 40% सिलेबस कम्प्लीट होतो. जे की मी हे तुम्हाला नेहमी सांगितलंय की तुमचा 40% सिलेबस मी इथे कव्हर करून घेते. कारण युट्यूबवरती आपण PYQ चा अभ्यास करून घेतो, PYQ मधून तयार होणाऱ्या अतिसंभाव्य प्रश्नांचा अभ्यास करतो. सो तुमचा 40% सिलेबस इथे होतोय रोजचं लेक्चर बघून फक्त. तर त्याच्या रिलेटेड असलेल्या गोष्टी तुम्ही स्वतः अभ्यास करायचा आहे. सेल्फ स्टडी सगळ्यात जास्त महत्वाचा आहे आणि तुम्ही सेल्फ मोटिवेटेड पण राहा. ठीक आहे, तुम्हाला तुमचं काम करायचं आहे तर त्याच्यासाठी स्वतः तयारी करा, स्वतः मेहनत करा. आन्सर ज्यांना माहिती असेल कमेंट मध्ये द्यायचं आहे. आन्सर येणार आहे पर्याय नंबर पहिला योग्य. 33 बोन्स असतात आपल्याला. किती असतात? टोटल 33 असतात. द स्पायनल कॉर्ड, तुम्हाला इथे स्पायनल कॉर्ड दिलेला आहे बघा, इथे सर्व्हिकल स्पायनल नर्व्स दिलेले आहे. इथे पूर्ण आपल्या स्पायनल नर्व आहे, म्हणजे काय? चेता पेशी आहे, ज्या काय करतात? आवेगाचं वहन म्हणजे इम्पल्सला जनरेट जी झालेली आहे इम्पल्स तिला ट्रान्सफर करण्याचं काम करतात. इथे काय असतं? आपला ब्रेन असतो. ठीक आहे, तर हे बघा, इथे पाठीचा कणा, त्याच्यानंतर मानेमध्ये 7 हाडे, त्याच्यानंतर पाठीच्या कण्यातील हाडे, त्याच्यानंतर इथे कंबर हाड जे असतात तिथे 5 हाडे असतात आपले. असे टोटल जे सगळे बोन्स आहेत ते मिळून आपले किती होतात? 33 बोन्स होतात. ओके, जसं की तुम्ही जर बॅचला ऍडमिशन घेतलं नसेल आतापर्यंत तर घ्या, त्यामध्ये आपण पूर्ण जे क्वेश्चन आन्सरच घेतो पण ते पण पूर्ण डीप मध्ये घेत असतो. ठीक आहे, त्याच्याने तुमचा तो टॉपिक किंवा तो क्वेश्चन क्लिअर होऊन जातो नेहमीसाठी. ठीक आहे,
बघा, प्रौढ मानवी शरीरात हाडांची संख्या किती आहे? आता प्रौढ मानवी शरीर म्हणजे काय? अडल्ट वन. ठीक आहे, अडल्ट मीन्स व्हॉट? जे 18 वर्षांच्या पुढे आहेत ते. तर त्यांच्यामध्ये टोटल हाडांची संख्या किती? आता हा क्वेश्चन आहे ना इम्पॉर्टंट आहे, किंवा तुम्ही ह्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन सुद्धा म्हणून डिस्क्राईब करू शकतात. ठीक आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन म्हणून सुद्धा तुम्ही त्याला काय करू शकतात, बघू शकतात, कारण यावरती बरेच प्रश्न आलेले. हा ग्रुप डी साठी आणि RRB साठी कॉमन क्वेश्चन आहे, हा नेहमी विचारला जातो आणि खूप सोपा आहे. प्रौढ मानवी शरीरामध्ये हाडांची संख्या 206 असणार आहे. 156, 16 की 296? प्रत्येकाने सांगा, चला पटापट फास्ट. आन्सर काय येणार आहे आपलं? 206, पर्याय नंबर पहिला योग्य. ठीक आहे, 206 आपल्यामध्ये टोटल हाडे आहेत. कोणामध्ये? प्रौढ मध्ये, म्हणजे अडल्ट मध्ये. आता हेच जर तुम्हाला विचारलं की अर्भकामध्ये सांगा बरं, अर्भकातील हाडांची संख्या बरोबर किती? तर अर्भकामध्ये 270 बोन प्रेझेंट असतात. कुठल्याही बुक मध्ये जर तुम्हाला सांगितलं असेल की 300 आहे किंवा 300+ आहे, तर त्या बुकला नंतर परत कधीच पाहायचं नाही. तुमचे टोटल जी असते ती 206 हाडं असतात तुम्हाला जेव्हा तुम्ही अडल्ट असतात, पण जेव्हा अर्भक असतात तेव्हा 270 असतात, कारण तेव्हा आपले हे जे जॉईंट झालेले आहेत ना हाड, ते नसतात जॉईंट, त्याच्यामुळे त्यांना वेगवेगळेच गणलं किंवा मोजलं जातं. देन जेव्हा तुम्ही मॅच्युअर फेज मध्ये जातात, जेव्हा तुमची ग्रोथ होत असते ना, फिजिकल ग्रोथ जेव्हा तुमची होत असते, तेव्हा ते जॉईंट होतात आणि त्या जॉईंट पूर्ण, आता आपले बघा जॉईन झाल्यानंतर त्याला तुम्ही एकच बोन म्हणून मोजतात, त्याच्यामुळे तुमचे हाडे कसे काय कमी झाले, तर तसं नाहीये, ते जॉईंट होतात. ओके, त्याला आपण एकच बोन म्हणून मोजतो. लक्षात आलं असेल तर पटकन सेशन लाईक पण करून घ्या, लिंकला शेअर पण करून घ्या. जेवढे बघताय प्रत्येकाचे लाईक इथे झालेच पाहिजे. ठीक आहे, रेल्वे भरती 2025, NTPC LP आणि ग्रुप डी सारख्या एक्झामची तुम्ही तयारी करतच आहात, मला माहिती आहे. आणि यासाठीच तुमचा जो स्कोरिंग सब्जेक्ट आहे सामान्य विज्ञान जनरल सायन्सचा, त्यासाठी मी प्रश्न उत्तरांची स्पेशल बॅच घेऊन आलेली आहे. या बॅच मध्ये तुम्हाला जीवशास्त्र, रसायन आणि भौतिक प्रत्येक विषयाचे जे सब टॉपिक आहे, प्रत्येक टॉपिक मध्ये तुमचे 10 चॅप्टर आहेत, त्यात सगळ्यांचे क्वेश्चन आन्सर इथे कंप्लीट केले जाणार आहे. एका टॉपिकचे 50+ क्वेश्चन तुमचे इथे बनतात. PYQ बेस ही आपली बॅच असणार आहे, ज्यामध्ये जास्तीत जास्त स्टडी PYQ चा केला जाणार आहे, की PYQ ला काय क्वेश्चन होते, सो रिलेट क्वेश्चन काय येऊ शकतात हे सुद्धा सांगितलं जाईल. ठीक आहे, ही जी बॅच आहे यामध्ये दररोज तुम्हाला लाईव्ह लेक्चर मिळेल. तेच लेक्चर रेकॉर्डिंग फॉर्म मध्ये तुम्ही 1 वर्षापर्यंत बघू शकणार. टॉपिक नुसार PDF अवेलेबल आहे आणि MCQ सुद्धा तुम्हाला दिले जाणार आहे. ठीक आहे, ही जी बॅच असणार आहे स्पेशल सायन्सची 499 मध्ये तुम्हाला मिळणार आहे. लवकरात लवकर बॅचला ऍडमिशन घ्या, कारण त्याचे लवकरच आपले काय होणार आहे, सुरू होणार आहे लेक्चर बॅच मधले. ठीक आहे, ऍडमिशन फुल झाल्यानंतर नाही तुम्हाला भेटणार, तर हे लक्षात घ्यायचं आहे. बघा, ऍडमिशन घेण्यासाठी ऑफिस नंबर दिलेला आहे 8233007373 वर आजच कॉन्टॅक्ट करून ऍडमिशन घेऊन टाका. पुढचा प्रश्न बघा, यौन अवस्थेतील आवाजाची बदल हे कारण काय आहे बरं? आवाजाची बदल का होते बरं? तारुण्यामध्ये. ठीक आहे, जेव्हा तुम्ही त्याला प्युबर्टी म्हणतात किंवा मराठीमध्ये त्याला पोंगड अवस्था म्हणतात, तर ह्या अवस्थेमध्ये आपल्यामध्ये आवाजाची बदल होते. मग ती स्त्री असू दे किंवा तो पुरुष असू दे. पुरुषामध्ये म्हणजे मुलगा जेव्हा मॅच्युअर फेज मध्ये जातो, तर तेव्हा त्याचा आवाज खूप जास्त पद्धतीने बदलत असतो. ठीक आहे, तुम्ही सुद्धा हे बघितलं असणारच आहे ना. मग काय होतं, असं फुफ्फुसांचा विकास होतो, स्नायूंचा विकास होतो, स्वरयंत्राची वाढ होते, की काहीच नाही होत? काय होतं, मॅच्युरेशन जी फेज आहे मुलीची किंवा मुलाची, याचा एक काळ आहे, एक टप्पा आहे. जसं मुलीचं मॅच्युरेशन फेज जी आहे ती 10 ते 14 वर्षातच होते, तर मुलाची जी मॅच्युरेशन फेज आहे ती 12 ते 15 वर्षामध्ये आहे, म्हणजे थोडं लेट आहे. मुली, आपण बोलतो ना मुलगी लवकर शिकते, लवकर मोठी होते, असं आपण बोलतो ना, लवकर समजूतदार होते, तर तिचा जो मॅच्युरेशन कालावधी आहे, तुम्ही जसं त्याला पोंगड अवस्था किंवा प्युबर्टी बोलतात, ती लवकर फेज आहे. किंवा त्यांचा मेनार्च होण्याचा टायमिंग पण लवकर आहे, मेन्स्ट्रुअल पिरियड सुरू होण्याचा टायमिंग पण लवकर आहे. तर काय आन्सर येऊ शकतं इथे? पर्याय नंबर तिसरा इथे येणार, स्वरयंत्राची वाढ. काय येणार? स्वरयंत्राची वाढ, हे तुमचं काय येणार आहे इथे आन्सर येणार आहे. स्वर यंत्राला तुम्ही काय म्हणतात? साऊंड बॉक्स म्हणतात ना, कंठ म्हणतात, आवाज की पेटी म्हणतात,
बरोबर आहे की नाही? तर ह्या कंठामध्ये वोकल कॉर्ड्स असतात. आपला जो साऊंड बॉक्स आहे तो तुमचा एवढा छान गोड गोड आवाज, हो की नाही, तो कसं काय येतो की तुमच्या कंठामध्ये, तुमच्या साऊंड बॉक्समध्ये, स्वर यंत्रामध्ये वोकल कॉर्ड्स असतात, ज्यामुळे ही आवाजाची निर्मिती होते. ठीक आहे. आणि पोंगड अवस्था जसं मी तुम्हाला सांगितलंय त्याला तुम्ही प्युबरिटी म्हणतात, म्हणजे मॅच्युरेशन फेज मुलाची किंवा मुलीची. ठीक आहे. समजलं असेल तर जाऊया पुढच्या प्रश्नावरती. सेशनच्या लिंकला शेअर करा, जेवढे प्रेझेंट आहे प्रत्येकाने सेशनला लाईक करा. ओके. बघा, जीन्स खालील क्रियाकलापाद्वारे गुणधर्म नियंत्रित करतात. जीन्स मध्ये गुणधर्म कोणाद्वारे नियंत्रित केले जातात? जीन्स म्हणजे काय? जनुके. ओके. हा क्वेश्चन पण प्रिव्हियस क्वेश्चन आहे आरआरबी एनटीपीसीचा. आरआरबी एनटीपीसीचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. अँड ग्रुप डी ला हा सेम क्वेश्चन विचारला गेला होता 2022 मध्ये. ओके. तर समजलं असेल मग ह्याची किती अभ्यास करायला पाहिजे यावरती येऊ शकता ह्याच्यावरती प्रश्न. ठीक आहे. तर जीन्सला काय म्हणणार आपण? जनुके म्हणणार. काय म्हणणार? जनुके मीन्स जीन्स. मग आता जनुके जे आहे त्याच्यामध्ये असलेले गुणधर्म जे आहे हे कोणाच्या द्वारे नियंत्रित करतो? गॅमेट्स द्वारे, एन्झाइम्स द्वारे. एन्झाइम काय असतात आपल्या शरीरामध्ये सगळ्यांना माहितीये. हार्मोन्स द्वारे की क्रोमोझोम्स द्वारे. ठीक आहे. एकदम बेसिक आणि सोपा क्वेश्चन आहे. तुम्ही जर व्यवस्थित थोडा विचार केला तर ह्याचा आन्सर तुम्ही देऊ शकता. तुम्ही थोडासा फक्त विचार करून आन्सर देण्याचा प्रयत्न करा. काय येईल बरं आपलं आन्सर? पटापट सांगा. सेशनच्या लिंकला शेअर करून सेशनला प्रत्येकाने लाईक करून घ्यायचं आहे. प्रत्येकाचे लाईक इथे झाले पाहिजे. ओके. काय आन्सर येऊ शकतं? पर्याय नंबर चौथा योग्य, ज्याला तुम्ही म्हणतात क्रोमोझोम्स. काय म्हणतात तुम्ही ज्याला? क्रोमोझोम्स. क्रोमोझोम्स म्हणजे काय? ज्याच्यावरती आपले जीन एकवटलेले आहे. आता एन्झाईम हे काय काम करतात की आपले जी जैव रासायनिक प्रक्रिया आहे जसं की पचन होणे, तर त्याचा रेट वाढवण्यासाठी एन्झाईम काम करतात. हार्मोन कशासाठी काम करतात? तर हार्मोन आपल्या शरीरामध्ये संप्रेरक आहे, म्हणजे आपले जे डेली टू डेली लाईफचे जे वर्क आहे ते करण्यासाठी, आपली ग्रोथ होण्यासाठी, ते ह्या सगळ्या बॉडी रेग्युलेटिंग जी बोलतो ना आपण, बॉडीचं जे फंक्शन आहे ते रेग्युलेट करण्यासाठी, यासाठी आपले हार्मोन काम करतात. गॅमेट्स म्हणजे काय? एक मेल गॅमेट्स असतात, फिमेल गॅमेट्स असतात. सो आपले जे जीन आहेत, आपले जे गुणधर्म आहे हे कोणाद्वारे नियंत्रित केले जातात? तर क्रोमोझोम्स द्वारे. क्रोमोझोम्स वरतीच आपले जीन प्रेझेंट असतात. ठीक आहे. हे बघा, हे तुमचे क्रोमोझोम्स आहे बघा. होमोलॉगस क्रोमोझोम दिलाय म्हणजे सेपरेट क्रोमोझोम आहे. आता हे काय आहे तुमचा? हे बघा, इथे सेंट्रोमियर आहे म्हणजे सेंटर आहे या क्रोमोझोमचा. एक क्रोमोझोम आपल्या आईकडनं असतो, एक क्रोमोझोम आपल्या वडिलांकडचा असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर हे बघा, हे काय झालंय? होमोलॉगस क्रोमोझोम म्हणजे आईचे आणि वडिलांचे क्रोमोझोम काय झाले? ते एकत्र झालेले आहे. इथे सिस्टर क्रोमॅटिड्स दिलेले आहे. ठीक आहे. सिस्टर क्रोमॅटिड्स दिलेले आहे. लक्षात आलेलं आहे? इथे होमोलॉगस दाखवलेत आणि इकडे समजलेलं आहे? चला पटापट सेशनच्या लिंकला सगळ्यांनी शेअर करून घ्या, जेवढे सगळे बघत आहेत. ठीक आहे. आता ह्या क्रोमोझोम वरती इथे आपले काय असतात रे? जीन्स असतात. समजा इथे असतील किंवा इथे असतील. ठीक आहे. तर हे आपले काय असतात? जीन्स असतात. जीन्स मध्ये काय असतं? अनुवांशिक माहितीचा साठा असतो. मग अनुवांशिक माहिती म्हणजे काय? आपले गुणधर्म, जसं की आपल्या आई वडिलांमध्ये होते ते जनरेशन टू जनरेशन आपल्यामध्ये कॅरी फॉरवर्ड झाले, ते कुठे असतात? आपल्या क्रोमोझोम्स वरती असतात. ठीक आहे. चला जाऊया पुढच्या प्रश्नावर. लाळ ग्रंथी डॅश डॅश एन्झाईम स्रावित करतात. लाळ ग्रंथी नंतर डॅश डॅश घ्या तुम्ही. डॅश डॅश एन्झाईम स्रावित करतात. आता एन्झाईम स्रावित करणाऱ्या ग्रंथी म्हटलेलं आहे. लाळ ग्रंथींना काय म्हटलं? की एन्झाईम स्रावित करतात. एन्झाईमला काय म्हटलं जातं? विकरे. ज्यांना माहिती आहे त्यांनी पटापट सेशनच्या लिंकला शेअर करून लाईक करून घ्यायचं आहे. विकरांमध्ये आपण घेऊया उदाहरण. उदाहरणामध्ये बघा, अमायलेज, त्यानंतर येणार लायपेज आणि येणार ट्रिप्सिन. हे काय आहे? स्वादुपिंडाद्वारे स्रावित एन्झाईम आहे. समजलंय सगळ्यांना? तर बघा, आता लाळ ग्रंथी जी आहे ती कोणाला स्रावित करते, कोणाला सिक्रेट करते? लायपेज आणि पेप्सिन जे आहे ते जठरामध्ये आहे. लायपेज सांगितलेलं आहे मी इथेच बघा, लिपेज झालंय बट ते लायपेज आहे. हे जे आहे हे स्वादुपिंडाचं आहे. लाळ ग्रंथीचा इथे संबंध आहे का? नाही. हे आहे स्वादुपिंडाचा आपल्या. ठीक आहे.
नंतर अमायलेज पण काय आहे, स्वादुपिंडाचं आहे. मग उरलं कोणतं? हे बघा, अमायलेज अँड लायपेज स्वादुपिंडाचं झालं की नाही. मग आन्सर काय येईल? चला सांगा बरं पटापट फास्ट. सेशनच्या लिंकला शेअर करून सेशनला लाईक करून घ्यायचं आहे. बघा, अमायलेज जो आहे हा लाळीमधून सुद्धा सिक्रेट होतो आणि ह्याला टायलिन पण बोललं जातं. काय बोललं जातं ह्याला? टायलिन पण बोललं जातं. म्हणून पर्याय नंबर पहिला काय येईल आपला? योग्य येणार आहे. कारण जे ट्रायप्सिन इथे झालेलं आहे त्याला ट्रिप्सिन म्हटलं जातं, ते सुद्धा स्वादुपिंडाद्वारे सिक्रेट केलेलं आहे. ठीक आहे. आपल्या लाळेमध्ये असलेला एन्झाईम असतो टायलिन. ठीक आहे. टायलिन जो आहे तो काय काम करतो? ठीक आहे. हे बघा, मी इथे लिहून देते, तुम्ही पण लिहून घ्या. लाळ ग्रंथी, लाळ ग्रंथी कोणाला स्रावित करते? विकरांना. त्या विकरांमध्ये कोण येतं? त्या विकरांमध्ये आहे अमायलेज, ज्यालाच बोललं जातं टायलिन. आणि हे टायलिन काय काम करतं तेही लिहून देणार आहे, तर जाणून घ्या टायलिनचं काम काय आहे. टायलिन जो आहे तो स्टार्चचं रूपांतर, स्टार्च काय आहे? कॉम्प्लेक्स फूड. स्टार्च काय आहे आपलं? कॉम्प्लेक्स फूड, म्हणजे साधं नाहीये, जटिल अन्न आहे. स्टार्चचं रूपांतर माल्टोज मध्ये करतं. माल्टोज काय आहे? सिंपल फूड. काय आहे? सिंपल फूड. म्हणून आपण काय म्हणतो? पचनक्रियेची सुरुवात कुठून झाली? तर पचनक्रियेची सुरुवात होते मुखापासून. ठीक आहे. समजलं असेल सगळ्यांना. तर प्रत्येकाने सेशनच्या लिंकला शेअर करा, सेशनला प्रत्येकाने लाईक करून घ्यायचं आहे. आपला पुढचा आणि आजचा शेवटचा प्रश्न म्हणजे वाढ संप्रेरक काय काम करते? वाढ संप्रेरकाला म्हटलं जातं ग्रोथ हार्मोन. काय म्हणतात त्याला? ग्रोथ हार्मोन. हे ग्रोथ हार्मोन आपल्या शरीरामध्ये काय काम करणार आहे? कधी कधी वाढ उत्तेजक म्हणून कार्य करते, कधी कधी वाढ उत्तेजक म्हणून, आणि कधी कधी वाढ अवरोधक म्हणजे वाढीला होऊ नाही देणारं किंवा होऊ देणारं. नंतर नेहमी वाढ अवरोधक म्हणजे वाढीला नाही होऊ देणारं, किंवा नेहमी वाढ उत्तेजक म्हणून कार्य करते. तर ग्रोथ हार्मोन नावातच त्याचा अर्थ आहे. आपल्याला कुठेही दुसरीकडे अर्थ घेण्याची किंवा अर्थ घ्यायला जाण्याची गरज नाहीये, कारण त्याचा नावातच अर्थ बनतो. तर हे जे वाढ संप्रेरक आहे याचे काम काय आहे? तर ते नेहमी तुमचं वाढ होणे, वाढ उत्तेजक म्हणून कार्य करणार. पर्याय नंबर चौथा येणार योग्य. ठीक आहे. आता बघा, हे ग्रोथ हार्मोन सिक्रेट कोणाद्वारे होतं? तर आपल्या शरीरामध्ये एक ग्रंथी आहे ज्याला तुम्ही काय म्हणतात? पिच्युटरी. पिच्युटरी ग्लॅन्ड, ज्याला काय बोलतो आपण? पीयूषिका. पीयूषिका ग्रंथी. ही पीयूषिका ग्रंथीलाच काय म्हटलं जातं? मास्टर ग्रंथी बोललं जातं. काय बोलतो आपण हिला? काय बोलतो? मास्टर ग्लॅन्ड. ठीक आहे. मग मास्टर ग्लॅन्ड का म्हणतो? कारण हिचे प्रकार आहे. ठीक आहे. हिचे जे प्रकार आहे ते किती आहे? 2 प्रकार आहे. ठीक आहे. पहिला आहे अँटेरियर पिच्युटरी. काय आहे? अँटेरियर पिच्युटरी. आणि दुसरं काय आहे? पोस्टेरियर पिच्युटरी. एक अँटेरियर पिच्युटरी, एक पोस्टेरियर पिच्युटरी. एक जो आहे तो पुढचा भाग आहे, एक जो आहे तो मागचा भाग आहे पिच्युटरीचा. ठीक आहे. मग ह्या अँटेरियर पिच्युटरीद्वारे आपला ग्रोथ हार्मोन सिक्रेट होतो. काय सिक्रेट होतो? ग्रोथ हार्मोन. म्हणजे कधी जर पेपरला प्रश्न विचारला गेला तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की पिच्युटरी ग्रंथी जी आहे, अँटेरियर जी आहे, हिच्याद्वारे ग्रोथ हार्मोन सिक्रेट होतो. हिच्याद्वारे टोटल 6 हार्मोनचे सिक्रेशन केलं जातं. किती हार्मोन सिक्रेट करते ही? 6 हार्मोन सिक्रेट करते. ओके. आणि ही जी पोस्टेरियर पिच्युटरीद्वारे 3 हार्मोनला सिक्रेट केलं जातं. मग तुम्ही लिहू शकता इथे 3 हार्मोन सिक्रेट केले जातात. पहिला कोणता आहे? एडीएच, ज्याला व्हॅसोप्रेसिन म्हटलं जातं. दुसरा आहे ऑक्सिटोसिन आणि तिसरा आहे कोरिन.
ठीक आहे, या तिघांची इथे काय होते, सिक्रेशन केलं जातं. आणि जी आपली अँटेरियर पिट्युटरी आहे त्याच्याद्वारे तुमचा थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन, प्रोलॅक्टिन हार्मोन, देन तुमचा जो ग्रोथ हार्मोन आहे तो, त्याच्यानंतर फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, ठीक आहे, हे सगळे हार्मोन जे आहे ते पिट्युटरी, अँटेरियर पिट्युटरीद्वारे स्रावले जातात. ठीक आहे, मग ग्रोथ हार्मोन कोणाचा आहे, अँटेरियर पिट्युटरीचा आहे. काय करतो, आपली ग्रोथ होण्यासाठी, वाढ होण्यासाठी मदत करतो. ठीक आहे, मग मास्टर ग्रंथी कोण आहे मी तुम्हाला सांगितलं आहे. तर सुपर मास्टर ग्रंथी कोणाला म्हणतात हे तुम्ही मला ऑफलाईन कमेंट करून सांगायचं. ठीक आहे, तर आजसाठी इतकंच. आय होप की आजचे पण क्वेश्चन तुम्हाला समजले असणार आहे नक्कीच. तर पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट, जय हिंद. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात आधी टिक्कर मराठी एसएससी अँड रेल्वे एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं ऍप सुद्धा आहे, ऍपला तुम्ही डाउनलोड करा, तिथे तुम्हाला पीडीएफ दिल्या जातील. बॅचला लवकरात लवकर ऍडमिशन घ्या, कारण बॅचचे लेक्चर तुमचे लवकर सुरू होणार आहे. ठीक आहे, त्यामुळे लवकरात लवकर बॅचला ऍडमिशन घ्यायचं आहे. ऍडमिशन घेण्यासाठी ऑफिस नंबर आहे 8233007373. ओके, चला, मस्त छान अभ्यास करायचा आहे. काही अडीअडचण असेल तर कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकतात. पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट, जय हिंद, थँक्यू.